शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई शिकवायला जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड व शेण टाकत तरीही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाई त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा हा संदेश दिला आणि असा या सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी जगाचा झाला. येथे मी आपले 2 विद्या नाही, ज्ञान नाही, ते घेण्याची आवड नाही, असून बुद्धी चालत नाही, त्यांना म्हणत म्हणावे का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या कानातून निर्माण करून असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द बंद करते. जय हिंद, जय भारत. 1831 रोजी नायगाव येथे झाला. खंडोजी नेवसे हे त्यांची बाबा, लक्ष्मीबाई हे त्यांची आई. त्या 9 वर्षांच्या असताना त्यांचा लग्न 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्यासोबत झाले. लग्नापूर्वी शिक्षण झालेले नव्हते. त्या काळात मुलींना शिक्षणाची सोयच नव्हती. याला मात्र घरातूनच विषय झाला. सावित्रीबाई फुले यांनी पहिल्या महिला शिक्षिका होत्या. धन्यवाद. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेला लिहायला व वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढण्यासाठी मान मिळवला. त्यांनी सर्वप्रथम वाईट प्रथांना विरोध केला. अशा या महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी धन्यवाद. गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतात. सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शिक्षणाच्या समाज विकासाच्या कार्यात ज्योतिबांनी त्यांना खंबीर साथ दिले. सावित्रीबाई फुले यांनी 10 मार्च 1897 रोजी जगाचा निरोप घेतला. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द बंद करते. जय हिंद, जय भारत. 1840 मध्ये त्यांचा लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना गरीब शिक्षण दिले. 1848 मध्ये त्यांनी पुण्यात महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींसाठीच्या शाळेत पहिला शिक्षिका म्हणून शिकविण्याचे कार्य केले. त्यांची मृत्यू 1897 मध्ये त्यांचे आजाराने झाले. असे म्हणून मी आपले 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम
सावित्रीबाई फुले यांनी केले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचे ज्योतिबांशी लग्न झाले. ज्योतिबांनी सावित्रीबाईला शिकवले व 1848 ला मुलींसाठी शाळा काढून सावित्रीबाईंना शिक्षिका बनवले. मी एवढे बोलून आपले 2 शब्द बंद करते. जय ज्योती जय क्रांती. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसारे पाटील यांना कन्या प्राप्त झाली. त्यांनी तिचे नाव ठेवले सावित्रीबाई फुले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातील मुलींसाठी पहिली शाळा काढली. विधवान आणि अनाथांसाठी सावित्रीबाईंनी मातेच्या प्रेम सावित्रीबाईचे 4-5 ओळी सांगतात. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. यांचे जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुली शिक्षिका होत्या. यांच्या आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव खंडोजी नेवसारे पाटील होते. आणि प्लेच्या लागण आजारामुळे 10 मार्च 1997 रोजी त्यांचे निधन झाले. मी एवढंच आपले 2 शब्द बंद करते. जय हिंद जय भारत. ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुचरण आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबांनी त्यांच्या सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. क्रांतीज्योती सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांना गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. सती, बालविवाह, केशवपण अशा या वाईट प्रथांना त्यांना विरोध केला. प्रतिमेच्या स्वरूपात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे नमन. आदरणीय मंच, मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकत आहे. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह लहान वयात ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतात पहिली मुलींसाठी शाळा काढण्याचा मान मिळवला. अशा पवित्र क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी नमन. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करते. जय हिंद जय भारत.